दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे तिघांना लागला विजेचा धक्का। या दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी। हत्तूर येथील घटना। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील दुर्दैवी घटना। सविस्तर माहिती अशी की चिदानंद पाटील यांच्या शेतामध्ये त्यांचा बसवराज पाटील वय वर्ष 34, हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर, रविकांत नायकवडे वय वर्ष 36, मुक्काम पोस्ट हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर, महेश हविनाळे वय वर्ष 30 हे चिदानंद पाटील यांच्या शेतातील ऊसाला खत मारत असताना रविकांत नायकवडे हे जागीच, बसवराज पाटील हे ट्रॅक्टर चालवत होते। शेतातील असलेल्या विद्युत वायर ट्रॅक्टरला गुंडाळल्यामुळे ही घटना घडली। या ट्रॅक्टर चालक बसवराज पाटील व रविकांत नायकवडे यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला। हे तिघेही शेतात काम करत होते आणि महेश हविनाळे हा युवक गंभीर जखमी झाला आहे। जखमी युवक महेश हविनाळे याला मार्कंडे रुग्णालय या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। तसेच बसवराज पाटील व रविकांत नायकवडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी नेण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज, हत्तूर। अण्णाप्पा सुत्तूर, सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख आहे। आज एक हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे दुःखद घटना घडलेली आहे। त्या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की बसवराज पाटील व महेश हविनाळे, रवी नायकवडे या दोघांनी शेतामध्ये काम करत असताना ट्रॅक्टरला शॉक लागून त्या दोघेही जागेवरच मृत्यू पावलेले आहेत। त्यामुळं आज आमच्या हत्तूर गावामध्ये व दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि असली मोठं दुःखद घटना आमच्या गावामध्ये कधी घडलेलं नव्हतं। म्हणून आम्ही सगळे इथं सगळे त्यांचे मित्रग्रुप, सगळे पाहुणे मंडळी, संपूर्ण हत्तूर गाव इथं या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर झालं आहे आणि त्या दुःखद घटनेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ आम्ही सहभागी आहोत आणि आज सायंकाळी ठीक 9 वाजता या दोघांचाही आम्ही अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः म्हणजे आम्हाला या कामासाठी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय दादासाहेब गायकवाड साहेब, त्याचबरोबर दुसरे PI वराळे साहेब, त्याचबरोबर नामने साहेब, या सर्व म्हणजे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी सगळ्यांचा आम्हाला मोठं सहकार मागाई लाभत आहे, आताही आजही लाभलेलं आहे। आणि याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय अधिकारी देखील आम्हाला मदत केलेलं आहे। त्यामुळं आम्ही सगळे मिळून आम्ही त्यांचं या सिव्हिल हॉस्पिटलचं आणि पोलीस स्टेशनचं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि थोडं आज सायंकाळी 9 वाजता अंत्यविधी होणार। घटना दुपारी साधारणतः 2 वाजता घडलेलं आहे आणि इथे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे शेतामध्ये घडलेलं आहे। गावातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी, शेजारच्या शेतकऱ्याने सोलापूर मार्कंडे रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता ते मृत्यू पावले असतं गावावर आणायला 1 पाऊण तासामध्ये आणलेलं आहे। म्हणजे आमच्या गावात पोरं सतर्क आहेत। ते असल्या कामामध्ये आमचे गाव एकी आहे। सर्व समाज, सर्व धर्मी लोकांनी मिळून सगळे मिळून आम्ही सहकार्य करत असतो। त्यामुळं तात्काळ आणलेलं आहे। ते बसवराज पाटील, ते एक बसवराज पाटील असा एक व्यक्ती पोरगा होता की ते कुठल्याही दुःखद घटनामध्ये तो सामील होत होता। त्यांचा मोठा फौजफाटा आहे, टीम आहे, त्यांचे तरुण वर्ग जवळपास 100 युवक आहेत। त्यामुळे आज इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजारो युवक त्यांच्यासाठी दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत।